अहिलानगर या ठिकाणी 11 वर्षाच्या चिमुकलीवर आहे तो ॲसिड हल्ला झालेला आहे आणि पालकमंत्री आपल्यासोबत आहेत। सर, काय नेमकं झालेलं आहे आता सध्या त्या मुलीसंदर्भात काही तुम्ही पालकमंत्री? वडगाव पान म्हणून संगमेर तालुक्यातील गाव आहे, त्या ठिकाणी ही 13 वर्षाची मुलगी आहे। ती शाळेतून येत असताना अचानक कोणीतरी मोटरसायकल स्वार त्यांच्या बाजूला येऊन एका वस्तीची चौकशी केली आणि त्या मुलीने सांगितलं अशी वस्ती तर नाही आहे, असं एक प्रथमदर्शनी तिच्या स्टेटमेंटून दिसतं आहे। आता त्याने मग ती ॲसिडची बाटली काढून ती तोंडावर फेकली। सुदैवानं दुर्दैवानं तो उजवा भाग तिचा थोडासा गालाचा डॅमेज झालेला आहे, डोळ्यावरही ॲसिड गेलं आहे। प्रवरा मेडिकल ट्रस्टमध्ये तिला ॲडमिट केलं आहे, आता औषध उपचार सुरू आहे। पण दुर्दैवानं ते CCTV नाही कुठे, त्यामुळे त्या आरोपीचं लोकेशन घेता येत नाही। पण काही सूचना मी पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत त्याच्या संदर्भात काय कारवाई करायची, कारण शेवटी तो गावातलाच मुलगा असणार आहे कोणीतरी, त्याच्यामध्ये तो गुन्हेगार असेल तो। परंतु आता पोलीस त्याची चौकशी करतायत, पोलीस कारवाई निश्चितपणे करतील, पण घटना दुर्दैवी होती। नक्कीच संगमनेर तालुक्यात वडगावमध्ये घटना आहे, एका मुलीवर ॲसिड हल्ला झालेला आहे। सर, काय नेमकं सध्याची स्थिती आहे? त्या आरोपीचा शोध सुरू केलाय का? काय सध्याची मुलीवर नेमकी किती जखम झालेली आहे, काय त्याबद्दल काय माहिती मिळाली आहे? नाही, आता प्राथमिक माहिती आता मी घेतोय। वडगाव पान जे संगमेर तालुक्यातील गाव आहे त्या ठिकाणी घटना घडली। एक 13 वर्षीय शाळेतल्या मुलीला ती सायकलवरून जात असताना अचानक मोटरसायकलवरून एका येऊन मुलानं तिच्या अंगावर ॲसिड फेकलं। दुर्दैवानं तिचा गालही भाजलेला आहे, थोडा बऱ्यापैकी डॅमेज आहे। प्रवरा मेडिकल ट्रस्टमध्ये तिला ते ॲडमिट करून आमच्या हॉस्पिटललाही सगळ्या सूचना दिलेल्या आहेत। वॉटर बेस्ड ट्रीटमेंट जे अवेलेबल आहे त्या मुलीला मी देतो आहे। परंतु त्या भागामध्ये जिथं घटना घडली तिथं कुठल्या प्रकारचा CCTV नाही आहे, त्यामुळे आरोपी आयडेंटिफाय होत नाही। पण आमची शंका अशी आहे की तो गावातलाच मुलगा असला पाहिजे कोणीतरी, तर पोलीस चौकशी करतायत। मी त्या सगळ्या घटनेवर माझं बारकाईने लक्ष आहे। कुठल्या परिस्थितीत आरोपीला आज संध्याकाळपर्यंत उशिरापर्यंत अटक झाली पाहिजे अशा स्पष्ट सूचना पोलिसांनी दिलेल्या आहेत। याआधी सुद्धा म्हणजे मला वाटतं 2 दिवसापूर्वी पण रणखांब म्हणून गाव आहे, तिथे पण असं घटना घडली, लग्नाला नकार दिला म्हणून ॲसिड हल्ला घडला। नाही, आता दुर्दैवाने घटना घडत राहतात, का घडतात मला कळत नाही। म्हणजे हे सामाजिक एक सोशल इश्यू होत चाललेले आहे दुर्दैवानं, आणि मग त्याच्यामध्ये व्हलनरेबल जे होतात ते आमच्या मुली होतात अनफॉर्च्युनेटली। परंतु आता याच्यामध्ये आता आपण जे अनेक वेळा चर्चा करतो आहे सोशलायझेशनची किंवा काउन्सिलिंग करण्याबद्दल, पण आता असे जर प्रकार घडत असतील तर मला वाटतं अशा समाजकंटकांच्या संबंधी काहीतरी आपल्याला कठोर कारवाई केली पाहिजे, की ज्यामुळं भविष्यकाळात अशा मुलांचं, अशा लोकांचं, आरोपींचं धाडस होणार नाही। मला वाटतं त्याला सोल्युशन माझ्या दृष्टीने माझं व्यक्तिगत मत आहे। परंतु शाळेत काउन्सिलिंग होऊ शकतो, पण शाळेच्या बाहेर ज्या अशा घटना घडतात तिथं मात्र मग काय करावं या संदर्भात निश्चितपणे काही विचार करावा लागेल। नाही, ॲडिशनल SP स्वतः चौकशी करतात, त्यांच्याशी मी संपर्कात आहे आणि वी आर कॉन्फिडंट बहुतेक आज संध्याकाळपर्यंत आम्हाला तो आरोपी पकडता येईल।